नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर मुद्दा. लोकांच्या जगण्या मरण्याचा, राजकारणाचा, समाजकारणाचा, आपल्या सर्वांवर प्रभाव टाकणारा असा असतो मुद्दा. आणि आजचा मुद्दा हा खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जे मुंबईत घडलं होतं, म्हणजे होर्डिंग पडलं, काही माणसं मेली, तोही मुद्दा होता. पुण्यामध्ये ॲक्सिडेंट, खरं तर ॲक्सिडेंट नाही, जाणीवपूर्वक झालेला घातपात किंवा अपघात, त्यातून 2 जणांचा मृत्यू झाला, तोही मुद्दा होता. आणि अशाच प्रकारे सर्वसामान्यांचे जीव जात असतात. त्याच घटनेतल्या शृंखलेमधला आणखी एक मुद्दा म्हणजे डोंबिवलीच्या MIDCतल्या एका केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीमुळे आज काही जणांचे मृत्यू झाले. एकामागोमाग एक असे 4 ते 5 बॉयलरचे स्फोट झाले. त्या हादऱ्यानं आसपासच्या घरांचं, वाहनांचं नुकसान झालं, पण त्यानंतर भीषण आगडोंब उसळला. आगीच्या ज्वाळांनी, धुरानं आभाळ व्यापलं होतं. या घटनेत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 3 महिलांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झाल्याचं कळत आहे. 2016 मध्ये याच परिसरातील प्रोबेस कंपनीत आगीची घटना घडली होती. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. अगदी त्याच घटनेची पुनरावृत्ती म्हणावी अशी घटना होती. सांगायचा मुद्दा असा की दरवेळी या घटना घडतात. एक घटना झाल्यानंतर काळजी घ्यायला जावं तर वेगळीच आणखी घटना समोर येते. होर्डिंगवरती कारवाई करावी तर तिकडे बॉयलर फुटतो आणि माणसं मरतात. मग पावसाळ्यामध्ये एखादी जुनी इमारत कोसळते आणि माणसं मरतात आणि सामान्य माणसांचे बळी जात असतात. दरम्यान डोंबिवलीतील आगीची घटना नेमकी घडली कशी, जाणून घेऊया प्रत्यक्षदर्शींकडून. कंपनीत बसलेलो होतो आणि आम्ही बोलत होतो. बोलता बोलता सगळ्या एकदम जोरात मागे जसा प्रोबेसला ब्लास्ट झालेला ना तसा जोरात ब्लास्ट झाला. आणि ह्या कंपनीला थोडीशी आग होती, ती आग पसरली, आमच्या ह्याच्यात पण घुसलेली. आम्ही ती पाण्याने लगेच विझवली. आणि ह्याला थोडीशी आग होती ना, आम्ही फायर ब्रिगेडला सांगितलं पण होतं की ही बुजून टाका, पण ते इकडे ना थांबता ते तिकडे मागे गेले बुजवायला. आता त्याच्यामुळे ही कंपनी जळाली आणि आता ही कंपनी सगळीकडे पसरवत जाणार ना आग. आम्ही सांगितलेलं त्यांना की इथे थांबवाई थोडक्यात विझली असती, पण फायर ब्रिगेडला खूप इम्पॉर्टंट रोल आहे याच्यामध्ये. हे लोक बिलकुल थांबले नाही, ऐकत नाही. ऍटलीस्ट कंपनीच्या मालकांचं तरी ऐकायला पाहिजे की काय आणि काय परिस्थिती येते. आता या शोरूमला आग लागलेली आहे, मोठं नुकसान झालेलं, नागरिक देखील जखमी झाल्याची माहिती समोर येते. तो हुंडाईचा आहे ना, त्या हुंडाईवाल्याला बोलू. इथे हुंडाईचा आहे, नागरिक नाही. आम्ही सगळे ते ब्लास्ट झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे आग नव्हती, आग तिकडे मागे लागलेली, पण तो ब्लास्ट झाल्यानंतर सगळे ते त्याचे आगीचे आहे ना ते सगळं आमच्या ह्याच्यावर उडाल्यामुळे इथे आग लागली. तिथे पहिली आग लागली, तिथे पहिला स्फोट झाला, बॉयलरचा स्फोट झाला. त्या कंपनीची जी अवस्था आपण पहिल्यांदा पाहू शकता. आणि ही आग अशी हळूहळू गोष्टी आपण बघा. अक्षरशः आगीने रूप धारण केलेलं आहे. फायर ब्रिगेडच्या 6 गाड्या आहेत, तरीही त्यांचा मारा अपुरा पडत आहे. शर्थीचे प्रयत्न करत आहेत सर्व अग्निशमन दलाचे जवान, पण तरीही ही आग आटोक्यात येताना आपल्याला दिसत नाहीये. एवढी ही भयंकर अशी आग आहे. दरम्यान या घटनेचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. मध्ये काही 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, कॅज्युअलिटी झालेली आहे. आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सीएम सर वारंवार त्या भागामध्ये ब्लास्ट होत आहे. मागच्या वेळी मोठा ब्लास्ट झाला होता, याचाही मोठा ब्लास्ट झालेला आहे. यामध्ये काय झालंय, MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या. परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDCमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. आता संबंधित विभागाशी आणि संबंधित MIDCचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत, म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ. आग लागलेली आहे, त्यामध्ये आतापर्यंत 6 मृतदेह सापडलेले आहेत. 48 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे. ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत. NDRF, SDRF, TDRF अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत.
आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये, कारण इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे. डोंबिवलीमध्ये 2 वर्षापूर्वी अशीच आग लागली होती, 5 लोकांच्या घरापर्यंत पोहोचली होती. आपण सुधारलो नाही त्याच्यातनं. होर्डिंग पडलं, हे होर्डिंग पडणार हे सगळ्यांना माहिती होतं. एवढं हेवी स्ट्रक्चरला मान्यता महानगरपालिकेने कशी दिली? हे होर्डिंग कोणी परमिशन दिली बांधायला? हेच काही टेंडर निघालं होतं का? हे सगळे प्रश्न 8-8 वेळा पत्रातनं मी स्वतः विचारले आहेत. प्रशासकीय यंत्रणा कोणाचं ऐकतच नाही, त्यांच्यावर कोणाचं बंधनच नाही, त्यांच्यावर कोणाचा लगामच नाही. चंदा दो धंदा लो, 20% पोचवले मंत्रालयात की झालं आपलं काम. हे 20% की सरकार आहे, 20% की इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये 20% की सरकार. हे 20% जो आहेत ना, ते जीवाचा हात करतायत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत प्रत्यक्ष घटनास्थळाहून तिकडचे नागरिक आहेत. याशिवाय माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईजी पण आहेत. पहिल्यांदा आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन मग देसाईंकडे आपण येणार आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी नागरिकांशी संवाद साधतील आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल. निकेश, आत्ताचे अपडेट्स काय आहेत आणि तिथले लोक आता काय म्हणतात? तसं ना, जसं आपण पाहिलं की 1:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. मात्र जी आग जी आहे ती अजूनपर्यंत धगधगती आहे. आग जी आहे ती विझलेली नाहीये. अजूनही पूर्ण डोंबिवली शहरामध्ये धुराचे रोळ जे आहेत ते दूरपर्यंत पाहायला मिळत आहेत. आगीचे धूर जे आहेत ते पूर्ण पाहायला मिळत आहेत. या घटनेचे खरं तर साक्षीदार ज्यांनी ह्या जी घटना आजमावली आहे, जी ते सगळे प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहे. काय घडलं होतं? आग लागली, ब्लास्ट झाला, सगळ्यांची धावपळ झाली. तुमच्या कंपनीचं देखील नुकसान झालं. तुम्ही देखील जीवांच्या आतंकाने तुम्ही काढलेला आहे. काय संपूर्ण घटना घडली? संपूर्ण घटना म्हणजे असं झालं की पहिला आम्हाला समजलं नाही की नेमकं काय झालं ते. पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की भूकंप वगैरे झाला की काय, पण नंतर जसा ब्लास्ट झाला तशी आग यायला लागली आणि खूप आगीच्या झळ्या आमच्यापर्यंत यायला लागल्या. मग आम्ही आणि वरचे आमचे पत्रे शेड वगैरे सगळे आजूबाजूचे वस्तू सगळ्या हलायला लागल्या. मग आम्ही तिथून पळ काढला. आम्ही बाकीचा काहीच विचार नाही केला. मोबाईल, लॅपटॉप सर्व आम्ही तिथेच सोडून पळालो. आणि इथं मग नंतर पूर्ण गदारोळ झाला. आम्हाला पण समजलं नेमकं काय करायचं ते, पण ते समजायला खूप वेळ लागला. जसं आम्ही बाहेर पळालो, मेन रोडवर गेलो, तिथे पण अवस्था हीच होती. पूर्ण दुर्दशा झाली होती. आणि मागे आम्ही जवळ वळून पाहिलं तर कंपनीमधून धूर निघत होता, मोठी आग येत होती. काय परिस्थिती होती? सगळीकडे पळापळ सुरू होती, अनेक कामगार कंपनीमध्ये अडकलेले. तुम्ही कशा प्रकारे बाहेर पडले? पहिलं तर आम्ही आमचा जीव मुठीमध्ये घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही आम्ही. आणि जे माझे एम्प्लॉय होते त्यांना पण मी हे सांगितलं की पहिलं तुम्ही सर्वजण इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. बाकीचे सर्व आपण जे काय ते बाहेर गेल्यानंतर बघूया. ही जी घटना घडली, अशा अनेक घटना या MIDC परिसरामध्ये घडलेली आहे. ही सर्वात मोठी घटना मानावी लागेल. आजच्या परिस्थितीनुसार तर आज तर खूप मोठी घटना घडली ही, कारण की आमच्या कंपनीमध्ये नाही बोलता त्या बॉयलरचा एक 50 किलोच्या पण वर असेल, 100 किलो, 5-10 जणांना उचलत नाही असा पत्रा तो तिथून येऊन इथे आमच्या कंपनीत पडलाय. एवढा मोठा पत्रा की तो 10-15 जणांना पण उचलता नाही, तो तिथून इथे पडलाय. आणि त्या स्फोटाने पूर्ण आमचे पत्रे वगैरे हल्ले. आमच्या 4-5 एम्प्लॉयला पण लागले त्यामध्ये. या घटना अशा वारंवार घडताना पाहायला मिळतात. कुठेतरी काळजी घेणं गरजेचं वाटतं. जरूर काळजी घेणं जरूर गरजेचं वाटतं की कंपनीमध्ये जे काय फायर सेफ्टी वगैरे अशा गोष्टी आहेत त्या जरूर ठेवल्या पाहिजे. आणि त्याची पूर्ण ते नियंत्रण कक्षात असं पूर्ण कंपनीमध्ये पाहिजे सगळीकडे. तसं ना, हे जे काही कामगार आहेत जे माझ्या मागे सगळे उभे आहेत, हे या संपूर्ण घटनेत न स्वतःचा जीव वाचून बाहेर निघालेले हे सर्व कामगार आहेत. कुठेतरी कामगार म्हणजे ह्या जीव वाचवण्यासाठी हे बाहेर पडलेले आहेत. पण अनेक कामगारांना जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत. 7 जणांचा या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती आग कधीपर्यंत शांत होते, कारण या घटनेमध्ये त्या कंपनीत अजून देखील कामगार अडकण्याची शक्यता वर्तवली जाते. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी आणि नागरिकांच्या प्रतिसादासाठी सुद्धा. दरम्यान आपल्यासोबत आहेत माजी उद्योगमंत्री सुभाषजी देसाई. देसाईजी, आपण उद्योगमंत्री असण्याच्या काळामध्ये सुद्धा या घटनांचा आपण चौकशी केली होती. काय निरीक्षणं होती? कोणत्या गोष्टी होत्या ज्या खरं तर करायला हव्या? मी उद्योगमंत्री असताना ज्या ज्या उद्योगांमध्ये असे दुर्दैवी प्रसंग घडले, आग लागली, स्फोट झाले, त्या प्रत्येक ठिकाणी मी गेलो. आणि सगळं पहिल्यांदा निरीक्षण असं होतं की बॉयलर जो असतो
बॉयलरचा एक कायदा आहे आणि त्याचे इन्स्पेक्टर असतात, त्यांना ते नेमून दिलेलं काम असतं, ते वारंवार वरचेवर भेटी देऊन तपासतात बॉयलर ठीक आहे का, काही धोका होईल का. परंतु दुसऱ्या जी यंत्र आहेत केमिकल कारखान्यांमध्ये वापरली जाणारी रासायनिक उद्योगांमध्ये त्यांच्या बाबतीत मात्र कायद्याच्या कक्षेत आणलेले नाही, बॉयलर करून सरकार गप्प बसलेलं आहे. म्हणून मी अशी सूचना केली होती की रिएक्टर्स हे वेगळं आणि मोठं यंत्र असतं त्याच्यात जास्त स्फोट घडले, रिएक्टर्स दोन रसायनं एकत्र करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याला विजेची जोडणी असते, त्यामुळे विजेच्या तारेची जर रचना बरोबर नसेल तर स्फोट होऊ शकतो आणि प्रशिक्षित कामगार नसतील तरी होऊ शकतं. शिवाय त्याचे मेंटेनन्स त्याचं देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी होते की नाही हे कोण बघणार. म्हणून काय झालं आपल्याकडे की हे जरी औद्योगिक क्षेत्रात असलं MIDCच्या विभागात असलं तरी यांचं कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे जबाबदारी दिलेले कामगार विभागाकडे, कारण कामगार सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून त्यांच्याकडे दिलेला आहे. मी त्यावेळेला संयुक्त बैठका घेतल्या कामगार सचिव आणि उद्योग सचिवांच्या आणि त्यांना सांगितलं ह्याच्यातले काय आहे ती जबाबदारी नक्की करा आणि त्याप्रमाणे कायद्यांमध्ये उचित बदल करा, आम्ही विधानसभेत ते मंजूर करून देऊ. मुख्यमंत्र्यांनी पण त्यावेळेस असे निर्देश दिले. परंतु पुढे ते दोन्ही विभाग हे एकमेकांची फक्त चर्चा करत राहिले, वेळीच झालं नाही. त्यानंतर मधल्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये नव्हतो, सरकार गेलं आमचं आणि तो विषयचा कोण पाठपुरावा केलेला नाही आणि ह्याचा पाठपुरावा केला आणि हे कायद्याच्या कक्षेत सगळे रासायनिक उद्योगातली सगळी यंत्र हे कायद्याच्या कक्षेत आणली आणि त्याला जबाबदार अधिकारी इन्स्पेक्टर्स, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर्स हे जर जबाबदार धरले तर ह्याला नक्की आळा बसू शकतो. नक्कीच देसाईजी, आपण अपेक्षा करूयात की या गोष्टींची दखल सध्याचं शासन आणि उद्योगमंत्री घेतील. तुम्ही आमच्यासोबत राहा कारण पुढची बातमी पुन्हा तुमच्याच आधीच्या खात्याशी संबंधित आहे. सुभाष देसाईजी, महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातोय असं अंबादास दानवे जे शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यांनी म्हटलेलं आहे. संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये येऊ शकणारा प्रस्तावित प्रकल्प गेलचा गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचा प्रकल्प 50,000 कोटींचा प्रकल्प आता मध्य प्रदेशात जातोय. इथेन क्रॅकिंग युनिट असा हा प्रकल्प होता जो मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये उभारला जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचा विचार सुरू असताना मध्य प्रदेशला हा प्रकल्प कसा गेला असा सवालही त्यांनी केलाय आणि महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे हे रोजगार बाहेर कसे जातात असा सवालही त्यांनी विचारला. आजही आकडेवारी स्पष्ट आहे. परदेशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आपल्यासोबत आहेत माजी उद्योगमंत्री सुभाषजी देसाई. देसाई सर, हे सारखं उद्योग जात आहेत, आधीचे पण काही उद्योग आहेत, काय नेमकं म्हणणे आपलं आणि खरंच हा दावा भाजपचं म्हणणे की हा दावा सिद्ध करा की खरंच चाललाय का? दावा हे बघा, पुन्हा एक मोठा धक्का महाराष्ट्राला बसला. बरं. आणि महाराष्ट्रातून एक येऊ घातलेली मोठी गुंतवणूक, मोठा प्रकल्प हा परराज्यात गेला, दिवसा ढवळ्या गेलेला आहे. गेल इंडिया लिमिटेड 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 5 मिलियन टन्स पर इयर एवढ्या पेट्रोकेमिकल क्षमतेचा इथेन क्रॅकिंग युनिट हा प्रकल्प संभाजीनगर आणि दाभोळ या ठिकाणी मिळून असा तो उभारणार होते. त्यासाठी मला आठवतंय आता की जमिनीच्या बाबतीत ती बोलणी सुरू झाली होती, परंतु आता हा प्रकल्प मध्य प्रदेश मधल्या सिहोर येथे शिफ्ट झाला, तिथे तो हलवण्यात आला अशी धक्कादायक बातमी मिळालेली आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ही सरकारचीच एक कंपनी, त्याचे आता आराखडे सुद्धा बनवायला घेतलेले आहेत आणि पुढील 5 वर्षात हा प्रकल्प होईल. हजारो लोकांना रोजगार याच्यातून देण्याची क्षमता आहे या उद्योगामध्ये आणि 2040 पर्यंतची देशाची पेट्रोकेमिकलची गरज भागवण्याची क्षमता याच्यात आहे. शिवाय $1 ट्रिलियन एवढी मोठी उलाढाल याच्यातून होऊ शकते. म्हणजे आपल्याला जी महाराष्ट्राचे जे काही अर्थकारण आहे ते $1 ट्रिलियन आम्ही लवकरच करणार अशा ज्या काही घोषणा केल्या जातात, हा एकच प्रकल्प खूप मोठी क्षमता वाढवणारा होता. दुर्दैव आहे हे यांचं कोणाचं लक्ष नाही. खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष द्यावं, एवढंही महत्वाचं काम होतं. त्यांनी हे करून कोण गेलं का कधी दिल्लीला, कधी कुठे प्रयत्न केलेत का, इथे मंत्रालयात किंवा कुठे बैठका झाल्यात का, काही नाही. सामसूम
अशी सामसूम असेल आणि जर सगळे जर डुलक्या काढत असतील बरं. तर असे नुसते उद्योग दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्याचं फक्त बघायला मिळेल. आणि तुम्हाला सांगतो की हो. या वेळेला मध्य प्रदेशने किंवा इतर राज्यांचे जे अधिकारी वर्ग, मंत्री, मुख्यमंत्री बरं. हे या असे उद्योग आपल्याकडेच यावेत म्हणून किती चाणाक्षपणे, किती हो. धूर्तपणे आणि किती जागरूकतेनं काम करत असतात. हो. त्या तुलनेनं आपल्याकडे सगळा आनंदी आनंद आहे. बरं. उद्योगमंत्री, म्हणूनच माजी हे उद्योगमंत्री एक सुभाष उद्योग देसाईंचं जात म्हणणं आहे की हा सगळा आनंदी आनंद आहे आणि उद्योग खात्यानं, सरकारने याकडे लक्ष घातलं पाहिजे. आणखी किती उद्योग परराज्यात जाणार असा सवाल करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुभाषजी देसाई. बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणात अग्रवाल यांच्या ड्रायव्हरची चौकशी करण्यात आल्याचं कळतंय. त्याचवेळी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. अग्रवाल यांचा ड्रायव्हर हा घटनेचा प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याचा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार. सुरेंद्र अग्रवाल यांची सुद्धा चौकशी या घटनेसंदर्भात झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली. मात्र आता या प्रकरणात ड्रग्जचा अँगल, अंमली पदार्थाचा अँगल समोर येताना दिसतोय. अल्पवयीन आरोपीनं ड्रग्ज सेवन केलं होतं किंवा नाही याचाही तपास आता पोलीस करतायत. क्रूर चेष्टा ही, सिक इफ यू आस्क मी. 2 लोकांची हत्या झालेली आहे आणि हे निबंध आणि पिझ्झावर करताय. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. गलिच्छ आहे मला विचारायचं. दरम्यान तुमच्याकडून एखादा अपघात झाला, गुन्हा तर सोडून द्या, पण अपघात झाला तर तुमची मानसिकता काय असेल? पण हा अपघात झाल्यानंतर किंवा केल्यानंतर हा जो बाल गुन्हेगार आहे त्याची मानसिकता काय होती पाहूयात या रॅप सॉन्ग मधून, जे त्यानेच बनवलंय. कुछ सुनोगे करके बैठा मैं नशे इन माय पोर्शे, सामने आया कपल मेरे अब वो है नीचे, साउंड सो क्लीशे, सॉरी गाड़ी चढ़ दी आप पे, 17 की उम्र पैसे खूब मेरे बाप पे, एक दिन में मिल गई मुझे बेल, फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल, प्लेइंग केरोसिन फॉर्म इन माय स्पोर्ट्स कार, 4 यार मेरे साथ फाड़ देते भाई. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रसन्न केसकर, वरिष्ठ गुन्हे पत्रकार राहिलेले आहेत पुण्यामध्ये. प्रसन्न, आता ह्याच्यातला जो ड्रग्स अँगल समोर येतोय, हे पुण्यामध्ये ड्रग्स वगैरे हे आत्ताच समोर येते का याची हिस्ट्री, म्हणजे पुण्यात एकदम ड्रग्स कुठून यायला लागलेली, ती आत्ताची घटना आहे का आधीपासून आहे? नमस्कार. पुण्यामध्ये ड्रग्सचा संबंध आजचा नाहीये. प्रत्यक्षामध्ये पुण्यामध्ये ड्रग्स 70-80च्या दशकापासून कन्व्हर्शन मोठ्या प्रमाणावर होतं. बरं. आणि या सगळ्यामधून हे त्याला वेळोवेळी हा विषय चर्चेत पण येत गेलेला आहे. हो. जेव्हा पुण्यामध्ये ओशो कम्युन आलं, बरं, तेव्हा तो ओशो आश्रम समजला जात होता. हो. तेव्हा ओशो आश्रमातले लोक ड्रग्ज घेतात अशा प्रकारचा आरोप वारंवार केला गेला होता. त्यानंतर 1980च्या दशकामध्ये पुण्यामध्ये हेरोईनचा वापर सुरू झाला. 80 आणि 90च्या दशकामध्ये. त्यावेळेस मला आठवते तसं एका कॉलेज तरुणाचा मृत्यू झाला होता ड्रग्सच्या अतिसेवनामुळे. बरं. आणि त्यानंतर त्या तरुणाच्या आईनं ड्रग्सच्या विरोधामध्ये एक मोठा लढा उभारला स्वतःच. बरं बरं. त्यांना एक पुस्तक पण लिहिलं. त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा केल्या. दरम्यान या सगळ्याचं गांभीर्य पोलिसांनाही तेव्हा जाणवलं. बरं. आणि या सगळ्या एक अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन झाला. या कक्षानं बरीच वर्ष चांगलं काम केलं. बरं. यांचा फोकस सुरुवात पण म्हणजे प्रसन्न, मला वेळ मर्यादित असल्यामुळे एक अगदी छोटासा प्रश्न, या घडीला पुण्यामध्ये ड्रग्ज मिळणं हे सोपं आहे का कुठून तरी फार लांबून कष्टबिष्ट करून डार्क वेब वर ते जाऊन वगैरे घ्यावं लागतं, का सहज मिळू शकतं? नाही, पुण्यामध्ये ड्रग्ज मिळणं बऱ्यापैकी सोपं आहे असं आता माझ्याकडे येणारे सगळे रिपोर्ट सांगतात. बरं. मी बऱ्याच कॉलेज मधल्या तरुणांच्या संपर्कात असतो. बरं. आणि त्यांच्या बोलण्यातून जे येतं ते असं होतं की अगदी कॉलेजच्या परिसरामध्ये त्यांना अतिशय धक्कादायक बातमी आहे. प्रसन्न, तुम्ही जे सांगतायत, प्रसन्न केसकर हे वरिष्ठ पत्रकार राहिलेले आहेत पुण्यातले, ते सांगतायत पुण्यामध्ये ड्रग्ज मिळणं, भले पोलिसांनी खूप प्रयत्न केले असतील, अगदी सिन्सिअर प्रयत्न केले असतील, ड्रग्ज मिळणं सहज सोपं आहे. तुम्हाला पैसे हवेत तुमच्याकडे, तुम्हाला नंबर्स हवेत आणि तुम्हाला ते ठिकाणं ती माहीत असली पाहिजे जिथे ड्रग्ज दिले जातात. जे आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळालं होतं सुशांत सिंगच्या नंतर, जे सगळं रॅकेट पुढे आलं होतं बॉलिवूड आणि ड्रग्सचं, पुण्यामध्ये आता आणखी असं रॅकेट्स
समोर यायला किती वाट बघायची आहे हे मात्र प्रश्न पुणे पोलिसांना विचारावा लागेल. धन्यवाद प्रसन्न तुमच्या सगळ्या माहितीसाठी. मधल्या काळामध्ये सोनं वाढत होतं आणि शेअर बाजार खाली जात होता. आता मात्र शेअर बाजारनं 77,000चाही टप्पा ओलांडलेला आहे सेन्सेक्सनं. आपण जाऊयात, आपल्यासोबत आहेत केदार ओक, गुंतवणूक तज्ज्ञ. केदार, काय कारण आहेत नेमकी याची? मुळामध्ये म्हणतात ना, अँटिसिपेशन रॅली जी चालू होते मार्केटला, हो, ती आता सुरू झालेली दिसते ओव्हरऑल. म्हणजे विधानसभेच्या ज्यामध्ये 3 राज्याच्या निवडणुका झाल्या होत्या, बरं, त्याच्यानंतर अशीच सडनली हाईप मार्केटने घेतली होती आणि असं वाटलं होतं की इलेक्शनच्या वेळेला ती कन्सोलिडेट होईल मार्केटमध्ये. बरं, पण एकंदरीत ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत किंवा जे काही अनालिसिस दिसत आहेत त्याच्यात असं दिसतं एकंदरीत की सध्याचं सरकार परत येऊ शकेल मार्केट याच्यामध्ये. आणि मार्केटने तिन्ही शक्यतांची उजळणी याच्यात जवळजवळ केलेली आहे. म्हणजे अगदी पूर्ण मेजॉरिटीमध्ये जरी हे सरकार आलं तरी मला वैयक्तिक वाटत नाहीये की इथून फार मोठी रॅली मार्केटमध्ये बघायला मिळेल. रॅदर मार्केट खाली येईल त्याच्यानंतर थोडंसं. बरं, दुसरा पाठ असा आहे की समजा या सरकारला काठावरचं बहुमत मिळालं तर आहे तिथेच मार्केट राहील आणि तरी पण खाली येईल. आणि जर मार्केटच्या अपेक्षा व्यतिरिक्त जर काही घडलं तर मात्र मग मार्केट आम्ही एक्सपेक्ट नक्कीच एकूणच बातम्यांवरती जाऊन लगेच आता मार्केट एकदम पुढे आता 80 पार 90 पार आणि कदाचित 100 पार वगैरेची स्वप्न किमान सेन्सेक्सच्या बाबतीत बघू नयेत असा सल्ला नक्कीच कदाचित केदार ओक देतील. धन्यवाद केदार तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. यानंतर आपण मुद्दामध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.